उलट झालं का नाही, मला वाटलं तुम्ही जागेत का नाही बघावं म्हणले आणि कर्कतून गाठ मारल्यानंतर भगवान निघून गेले. आता मला सांगा तुम्ही, ज्या माणसानं संध्याकाळी 18 पुरणपोळ्या खाल्ल्या, सकाळी सकाळी त्याची पहिली प्रतिक्रिया आणि पहिली अवस्था काय असं मला सांगायची गरज आहे तुम्हाला? मांडली धांगडी करसे ओढा ओढे मद लागे. ए तुला काय अक्कल आहे का? माझी दाढी का ओढायली? काकू म्हणली जिबीला काय हात खापराचं असतं तर कवा फुटून गेलं असतं. तुम्ही माझी वेणी का ओढायला तेवढं सांग. दोघांचे भांडणं लागले. दाढी कोण ओढायले, मी ओढायले का तू ओढायले, तू ओढायले का मी ओढायले. बघता बघता अंधारामध्ये चापीत चापीत बघितलं तर कोणीच कोणाला ओढीत नव्हतं. दाढीची आणि वेणीची गाठ मारलेली होती. गाठ कोणी मारली? काकू म्हणली मला काय माहित, तुम्ही मारली असं, तुम्हाला हा चाबरेपणा कळतो. काकू म्हणू लागली. काढण्याचा प्रयत्न केला. चला जाळून बघू. जाळी ताजळे ना, जाळून बघितलं तरी ना. मग शेवटी म्हणजे असं करू आपण कापू. विळी आणली आणि विळी आणल्यानंतर आता कापायचे. कुठून कापायचं याच्यावर पुन्हा भांडणं सुरू झाले. काकू म्हणू लागली माझ्या वेणीचा एक केस जाता कामा नाही बघा. का? कारण ज्या बाईचं कुंकू कपाळावर शाबीत आहे त्या बाईनं केस कापू नये असं शास्त्र सांगत. नवरा जिवंत असताना केस कापता येत नाहीत. माझ्या वेणीचे केस कापले गेले न पाहिजेत. काकानं सांगितलं माझ्या दाढीचे सुद्धा केस कापले गेले न पाहिजेत. का? म्हणे तिरुपतीच्या नवसाची आहे. जर तिरुपतीला जात नाही तर मी दाढी काढीत नाही. कापायचा कुठून कापायचं? कापून तर बघा. आणि मग महाराज कापण्याचा प्रयत्न केला तर महाराज कापिता कापेना काही केल्या. कापूनही बघितलं, जाळूनही बघितलं, सोडूनही बघितलं तरी सुद्धा ती गाठ निघाला. मग महाराज इतके वेळ महाराज सकाळ होत आली आणि झुंजमुंजू पाठ होत असताना दारावरती गोसाई महाराज आले. आलक निरंजन काकू पीठ वाढा. दोघे जण उठले आणि दोघे जणांनी उठून दरवाजा उघडला. गोसाई महाराजाला मध्ये घेतलं. काकू म्हणू लागली महाराज तुम्हाला पीठ किती मिळतं? म्हणे 4 पायल्या. मी तुम्हाला 8 पायल्या देते, एवढी गाठ सोडा. गाठ सोडा म्हणल्यानंतर मला गोसाई महाराज गाठ सोडू लागले. अर्धा पाऊण तास प्रयत्न केला पण गाठ काही सुटाना. गोसाई महाराजाच्या लक्षात आलं या गाठीच्या नादी लागावत आपलं हायते पीठ जायचं, त्यापेक्षा काकू गाठ आणि तुमचं पीठ तुमची तुम्हाला लकला. तिथून गोसाई महाराज निघाले आणि ज्या दारामध्ये जातील त्या दारामध्ये महाराज तुम्हाला माहिती का चंद्रा काकूचं काय झालं? तुम्हाला माहिती का चंद्रा काकूचं काय झालं? तुम्हाला माहिती का चंद्रा काकूचं काय झालं? असं म्हणता म्हणता सगळं गोकुळगाव चंद्रा काकूच्या दारामध्ये सगळेजण गर्दा करून आले. काकू दार उघडा, दार उघडा, दार उघडा. काकूला मात्र घराच्या बाहेर यायची लाज वाटू लागली. आणि दाढीची वेणीची गाठ मारलेलं सोंग कसं बाहेर घेऊन या? कसं तरी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्या गोपाळांनी बघितलं आणि गोपाळांनी एकच गर्दा केला. हुर्रे सोंग आलं रे. सगळे पोरं महाराज कोणी पराती घेतल्या, कोणी पिपाण्या घेतल्या, कोणी पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या केल्या आणि मला मुलगी वरात निघाली. जे ते येऊन विचारू लागलं काकू ही गाठ कोणी मारली हो आणि कशी मारली तुम्हाला कसं कळालं नाही? मेल्याहून मेल्यासारखं काकूला झालं महाराज. आणि भ्रमण करता करता नंदवाड्यामध्ये काका आणि काकू आले आणि काका काकू आल्यानंतर काकूने हात जोडले. देवा चुकलं बरं, अभिमान करायला नको होता पण अभिमान केला. काकू म्हणजे काय? काकू म्हणजे वृत्ती आहे आणि काका म्हणजे काय? विषय. विषय आणि वृत्तीची गाठ बसली की जीव पतनाकडे जात असतो. परंतु त्याच विषयाची त्याच वृत्तीची गाठ जर भगवदाकार झाली, विषय तो त्यांचा झाला नारायण. जर अशी भगवदाकारची वृत्ती झाली तर त्या जीवाचं कल्याण होत असतं. अर्थात काका आणि काकू दोघे भगवंताकडे आले. भगवंताला अनन्य भावाने विनंती केली देवा तुम्ही या संकटातून आम्हाला वाचवा. देवाने महाराज त्यांच्यावर फक्त नजर मारली, नजर टाकले आणि नजर टाकल्यानंतर ती गाठ महाराज सुटली. बंधनापासून उकलल्या गाठी देता आले मिटे सावकाश. भगवंताने ती गाठ मोकळी केली आणि गाठ मोकळी केल्यानंतर ते चंद्रा काकू काका बाहेर निघाले. महाराज भगवंताच्या खोड्या या ठिकाणी वाढू लागल्या. यशोदेकडं एक गवळण महाराज सगळ्या अंगाला प्लास्टर केलेलं, पट्ट्या लावलेल्या, जखमा झालेल्या अशा अवस्थेमध्ये एक गवळण आले. यशोदेने विचारलं का तू माझ्या घरी का आलीस? म्हणजे तुझ्या कृष्णाचा पराक्रम बघ. तुझ्या कृष्णानं माझ्या गायी सोडून दिल्या आणि गायीच्या जागी गाढवं बांधले. गायीच्या जागी गाढवं बांधले आणि गायीच्या जागी गाढवं बांधून ठरल्या नियमाप्रमाणे सकाळी सकाळी मी धार काढायला गेलो आणि गेले पाणी मारलं तर त्या गाढवानं काय केलं?
मला लाथा मारल्या. नाहीतरी गाडवे काय करतात महाराज, दोन पायाची जरी असले तरी विठाला विठाला लाथा मारल्या म्हणून ती सगळी मलमपट्टी करावी लागली. यशोदेनं कानोबाला विचारलं, होय रे कानोबा, हिच्या घरी तू गाडवं बांधलेस का? म्हणे हो बांधले. का बांधलेस? भगवंतानं सांगितलं. लाडक्या बहिणीचा 1,500 हप्ता येताना सुद्धा तिला मांडीवर घेतलं आणि कानोबाला मांडीवर घेऊन यशोदा समजावून सांगू लागली, काना हे वागणं बरं न हो बाळा. 9 लाख धेनू नंद बाबा की नित घर माखन होय, माखन की चोरी छोड श्याम जो मै समजाऊ तोय. अरे आपल्या घरी 9 लाख गाई दुखताय आणि तू चोरी करतोय. हे चोरी करणं सोडून दे. देवाला विचारलं, आहे चोरी मी का सोडू? म्हणे कृष्णा, आता आता तुला सोयरी की यायला. काल परवाची बायोडाटा आलाय, नाम करेगी तोय काना माखन की चोरी छोड श्याम जो मै समजाऊ तोय. अरे बाबा तू चोरी करणं सोडून दे. आणि जेव्हा यशोदेनं असं सांगितलं तेव्हा भगवंतानं सांगितलं, नको काळजी करू आई, उद्या जाईन मी राणा तवे घेऊन गोधना. उद्या मी शेतामध्ये जाईल, गाई गोपाळांना घेईन. गोपाष्टमीच्या दिवशी भगवंताने गाई गोपाळांना एकत्रित केलंय आणि महाराज परमात्मा गायींना घेऊन या ठिकाणी निघाला. आगे गाय पाचे गाय नित गाय उत गाय गायन के मध्यमे श्याम जो बिराजे है. इकडं तिकडं चौकडं सगळीकडं गायीच्या घोळक्यामध्ये तो परमात्मा गोचारण लीला करतोय. गायी चरण्याकरता वनामध्ये निघून गेल्या आणि गायी वनामध्ये निघून गेल्यानंतर गोपाळांच्या समवेत भगवंताने नाना प्रकारचे खेळ खेळले. किती खेळ खेळले? भागवताने 45 खेळाचं वर्णन केलंय. किती? 45 खेळायचं. हो, सध्या जो क्रिकेट चालू आहे ना, क्रिकेट हा क्रिकेट खेळ कोणी आणला जगामध्ये? देवानं केलंय महाराज. हो, विट्टी दांडू, लगोरी, लपंडाव, आटपाटी असे महाराज एकंदरीत 45 खेळ भगवंताने खेळले. आणि खेळ खेळून 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 सारे गोपाळ थकले आणि थकलेले गोपाळ भगवंताला म्हणू लागले, देवा खांदे बार पोटी भूक काय खेळायाचे सुख, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. देवा आता खेळ मोडला पाहिजे, आम्हाला भुका लागल्यात, भुका लागल्यात. आणि भुका लागल्याच्या नंतर देवा म्हणता, नका काळजी करू, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाई चोरोनिया माये नवनीता नावे. माझ्यासारखी शिदोरी घेऊन या. सगळ्या गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या आणल्या महाराज. एक गोपाळ असाच कुठंतरी कोपऱ्यामध्ये एकटाच रडत बसलेला होता. रडत बसलेला तो गोपाळ देवानं बघितला. म्हणे, का रे बाबा, सगळे गोपाळ आले आणि तूच काय एकटा इकडं बाजूला? तेव्हा त्या गोपाळानं सांगितलं, देवा तुम्ही आट घातली ना, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाई. देवा तुमच्यासारखी शिदोरी मला आणता येत नाही आणि मला घरी जाता येत नाही. म्हणजे घरी का नाही जाता येत? त्या गोपाळानं सांगितलं, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मग पाया वेगळे. देवा माझ्या पायाच्या, तुम्ही तुमच्या पायापासून मला दूर करू नका का, माझं कोणी घरी नाही. देवाला सांगितलं, बाळा रे, ज्याला कोणी नाही ना त्याला मी आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन मी आहे, नको काळजी करू. या सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या भगवंताने एकत्रित केल्या आणि यमुनेच्या पवित्र नीट बरव्या अशा वाळवंटामध्ये भगवंताने त्या सगळ्या शिदोरीचा काला तयार केला आणि तो काला भगवंताने स्वहातानं गोपाळांच्या मुखामध्ये घातला. तो काला कसा घातला? भगवान शुभदेवजी महाराज श्रीमद भागवतामध्ये या लीलेचं वर्णन करतात. बिभ्रदवेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मृष्णन कवलं तत्फलान्निंगुलीषु तिष्ठनमध्ये स्वपरिसुरदयो हासयन् नर्भवेस्मै स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग बाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय, वेंकटेश्वर भगवान की जय, राज स्वामी महाराज की जय. तो काल आपल्या हातानं भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर वैष्णवनिका संभ्रम यथा
याचा अवकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आपली नियोजित वेळ या ठिकाणी पूर्ण झालेली आहे.